आज मला जायचं माझ्या भावाच्या हळदीला आणि मी काही डीमार्टमध्ये टाइमपास करतोय. टाइमपास नाही करतो, जसं कपडे घ्यायला आलेलो आणि टॉयजसोबत खेळतोय. इकडे भारी भारी गाड्या आहेत. आज ब्लॉग बनवतो हळदीचा. आज हळद आहे माझ्या भावाची, जायचं आहे ते हळदीला जायचं आहे ते माहिती आहे, पण उद्या पेपर आहे त्याचं काय माहीत नाही. पेपरचं काही केलं नाही. एक दिवस तुम्हाला दाखवतात. एक दिवस ही घेणार, एक दिवस रेंज रोवर आहे. ती ऋषी ते लॅम्बोर्गिनी आहे, येलो ऑरेंज ओरिजिनल ओरिजिनल. हां ऑडीला स्पॉइलर नव्हतं. काढ ऑडीला स्पॉइलर नव्हतं नव्हतं तेच बोलतो मी. ठीक आहे, स्पेशल एडिशन आहे काय, स्पॉइलर लावलं याच्यामध्ये याला खोललेलं गेलं ते, पण त्याला स्पॉइलरच नव्हतं. दरवाजे उघडतात का दाखवले? नाही, दरवाजे नाही उघडत कसलेच. हे ह्याच्यातमध्ये बंदूक टाकायची काहीतरी ना, गोळ्या बिळ्या टाकायच्यात ना. हे वरचं दाब चिपकवलंय. हा गोळीच आहे ती, काढ बेंचोत गोळी काढ. आम्ही इकडे हे करतोय, इलिगल काम करतोय बेंचोत. चालव गोळी, चालव तिकडे फेक कुठे गेली. हा ही बघा गोळी. आम्ही इकडे इलिगल काम करतोय. तिकडे आतमध्ये टाक. गेली, हरवली गोळी, हरवली ऍक्च्युली. आहे पडली. आता मी आलोय आणि तुम्हाला दाखवणार नाही, मी एकटाच बघणार असं थोडी नसतं. तुम्हाला पण दाखवणार मी सगळ्या गाड्या. हे रेंज रोवरच आहे. काय आहे हेच आहे ना, फॉर्च्युनर आहे. लिहिलं इकडे फॉर्च्युनर आहे. तो कसा बोलतो, आता चालणार आहे घरी जाणार. घरी लाईट असतो ते, नाही तर सकाळपासून लाईट गेले, चार्जिंग नाही. माझ्या फोनला 19% चार्जिंग आहे. पण घरी जायचंय, जेवायचंय. त्यात दुपारी परत निघायचंय हळदीसाठी. मला हळदीची ॲलर्जी आहे. हारला ॲलर्जी म्हणजे ॲलर्जी तसं नाही, म्हणजे असं वेगळंच वाटतं. हां, मला आवडत नाही, हळद नाही आवडत मला. पण लावायला तर लागणार, आता काय करणार. कोणतरी असं यूज झालेलं टी शर्ट घ्यायला लागेल, जे खराब करू शकतो. बघूया आता. जातो डायरेक्ट घरीच जातो, बघतो बेंचात लाईट आहे का घरी जाऊन. एवढे वाढण्याचे काय एवढे पण काय वाढले नाही. एवढे पण नाही वाढले. झाल्या खोटं झालं एवढं. चल ना. केस माझे नीट आहेत का बघतो. काय बघायचं ते आहेत कुठे. तू कशाला तुझे केस बांधून आलेस? सुश्रीला का सांगितलंस बांधायला? त्यांनी बांधलं. स्वतःची केस बांधली ठीक आहे, मी स्वतःची केस बघते तर राहू दे. तुला काही कशा गरज बघते? हां बोल ना आता. नाही जरा पोड म्हणते का सकाळी याच्या पदर हिरवा आहे. परत चाललोय वरती. काही भूतासारखं दिसतंय. मी टिक्का पुसला माझा, म्हणून मी तोंड धुवायला टिक्का गेल्यावरती वेगळाच चेहरा दिसतो माझा. आणलं नाहीस का? नाही आणलं मी. मस्त जायला गेला. येल्लो घातलं असं उठून दिसला असतं.
मग तिला सांगते उद्या. पण तिला तर आहे नाही. पण तिला जाऊ दे. तिला तसं सांगितलंय, त्यांच्याशी बोलली मगाशी नाही ना, बरोबर वहिनी? हा, मग मी सांगेन उद्या येतेस काय का, सुट्टी आहे का. हा. घेऊन या मग. पहिलं ठरवलेलं घ्यायचं, त्याच्यानंतर परत कॅन्सल झालं, मग परत वरती गेलो, मग परत ठरवलं, मग आता परत जातो घ्यायला. आता परत जातोय, बघतोय येल्लो टी शर्ट वगैरे काय भेटतंय तो घ्यायला. भेटूया लवकरच. चेहरा वगैरे धुवायला लागेल जरा. नाही काय करणार. परत आमची एक फेरी फुकट झाली. म्हणजे टी शर्ट भेटलेलं पण एवढं चांगलं नव्हतं, नॉर्मल कलर होतं, त्याच्यावरती हळदीचं डाग नव्हतं आणि ती 250 250 होतं, म्हणून नाही घेतलं. आपण इथं थांबूया, नाहीतर ते लोक पण आईस्क्रीम मागतील. आईस्क्रीम घेतलं. इकडेच हळद लावून जा. किती घट्ट ते सांग. सोनू थांब बाग, उपडी करशील बाबू. जेडेला पण लावा जरा 2 बोटा. होय. डिसाईड करा कोणाचा. तिघांना एक कोणता decide कर. नको. लोरिया, श्लोक आणि बाबू. लोकला ठेवा, जेडेला नको, त्याचं काय करू नये. श्लोकलाच ठेवा. वास वेगळा असतो माझा रुमाल आणला आहे माझ्याकडे. देऊ? वैभवला लावायची होती. वैभव कुठे गेला तो? मला रेकॉर्ड पण लावून देतो. काय कोणी लावली तुला एवढ्यावर? तोंडात
इकडे राहू जराशी. काय आमची कोणी लोकांचा मान तुझं जीवया आमची कोणी लोकांचा मान तुझं जीवया सांग तुझ्या मनात काय करते तर बस आजचा जो हळदीचा ब्लॉग होता तो एवढाच. आता मला माहिती आहे तुम्ही लोक बोलाल असं यार हस थोडी ना हसते हळद यार हट बस काय यार एवढं नाचेपर्यंत त्याच्यानंतर हळद नसते का याच्यानंतर जेवणार कोण जेवणार कोण कोण दाखवणार मला माहिती आहे. पण मी काय करू यार मला लेट होत होतं रात्रीचे 10:30 वाजलेले आणि मला घरी पण यायचं होतं. मी खारला गेलेलो खारवरून मला नालासोपाऱ्याला यायचं होतं रात्रीच्या ना मला ट्रेन पण पकडायची होती कारण की मला दुसऱ्या दिवशी माझी एक्झाम होती. म्हणजे सॉरी मी जेवणाचा व्लॉग नाही बनवलं असंच भुक्कडसारखं बोलतोय सॉरी स्वतःची इज्जत घालवतोय. मी लवकर जेवलो नाचलो जेवलो आणि त्याच्यानंतर लगेच निघालो आणि मी घरी आल्यावरती मी खोटं पण नाही बोलणार. मी घरी आल्यावरती मी एंडिंग पण बनवली नाही. म्हणजे घरी आल्यावरती मी एंडिंग म्हणू शकतो ना की यार मी आता रात्रीच्या घरी आलोय मला जेवण वगैरे खायला भेटलं नाही जेवायला वगैरे काय बोलतोय मी जेवणाचं वगैरे रेकॉर्ड करायला भेटलं नाही. तुम्ही आता घरी आलोय आता बस आजसाठी एवढंच. आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. असं पण मी बनवलं नाही. मी एवढा आळशी तुम्हाला माहिती किती आळशी खूप जास्त आळशी. आणि खरं तर आज सकाळी मी व्हिडिओ एडिट करत होतो आणि व्हिडिओ एडिट झालाय त्याच्यावरती थोडेसे इफेक्ट्स वगैरे टाकायचे. तुम्ही बोललो की चला एंडिंग पण असेच बनवून टाकतो. तुम्ही बघितलं बघता ते टॉवेल घेऊन बसले कारण की मी आता आंघोळीला जातोय म्हणून. तुमच्याशी खोटं काय बोलणार यार खोटं बोलून काय भेटणार आहे. आंघोळीला जातोय त्या जातातच ब्लॉगची एंडिंग बनवतोय. तर बस हळदीचा ब्लॉग तर बनवलाय मी. लग्नाचं पण बनवायचं लग्न जाऊन खूप दिवस झाले. मला त्याचा ब्लॉग पण बनवायचा आहे. 2 दिवसात पक्का. हळदीचा ब्लॉग ज्या दिवशी येईल ना त्याच्या 2 दिवसानंतर मी लग्नाचा ब्लॉग टाकेन पक्का प्रॉमिस एकदम प्रॉमिस देतो तुम्हाला. तर बस आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये जो की येणार आहे 2 दिवसानंतर. तेव्हापर्यंत बाय बाय टाटा सियोनारा बोलतोय सायोनारा बाय बाय. मी जातो आंघोळीला. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया बाय.